काका गावचे जावई हे गावचे जावा आहेत म्हणून त्यांनी कधी त्यांच्या सासरवाडीला जेवढी किंमत देत नाहीत तेवढी आजच्या कार्यकर्त्यांना जपते याळावीच्या. आणि ते संजय काकाजीच म्हणतात काही करू न तर न करू. लोकसभेला कोण निवडून येईल? काय देणार कोण येते कसं काय? पर्याय कोण नाही. चंद्रकांत पाटलाला ताकद पडणार नाही. चंद्रकांत पाटलाची ताकद नाही. काय सांगू शकणार आता विषयाला झाले अपक्ष उमेदवार पडला त्यामुळे काय अडचण भरपूर आहे सगळ्या गोष्टीतून. मोठा काय दुसऱ्यालाच होणार आहे आणि संजय काकाच येणार आहे. मेन काय माहिती का सांगली जिल्ह्यामध्ये काकांना टक्कर देणारा उमेदवारच नाही. आम्हाला आज पण एवढं खासदार होऊन गेलं पण खासदार हा निधी आणतो की संजय काकांनी जाऊन दिलं. आणि कसं आलंय जास्त करून काकाचं काम बोललंय. ज्याने काम केलं ते उमेदवार निवडून येणार हमखास. काका येणार काका म्हणजे काका येणार. कोण भाजप आला तर घर चालवते माझं आमचं आणि काँग्रेस आलं घर चालवते आमचं का आणि कोण आलं तर घर चालवते आमचं. 2,000 रुपये महिन्याला घेते ती चालते बरं. मोदी सरकार काय चालत नाहीत. मग काकांकडे सत्ता होती तेव्हा बी काम होते नव्हती तेव्हा बी काम होते. कामाची पद्धत म्हणजे जागेवर फोन लावतो. कोणाला म्हणजे थांबत नाही उद्या सांगतो परवा सांगतो असं सांगत नाही. गोकुळ सोबत गोकुल. दर्शक हो नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता सांगली लोकसभा मतदारसंघातील येरावे या गावामध्ये आहे. तासगाव तालुका आहे येतोय. माझ्यासोबत आता इथं गावातल्या त्या चौकामध्ये भरपूर अशी इथं मोठी गर्दी आहे आणि या लोकांच्याकडून आता आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून आपण संवाद साधणार आहे. नमस्कार. नाव कसं? सुरेश हरिबा चव्हाण. काय? सुरेश हरिबा चव्हाण. बरं काय यंदा मत कुणाला टाकायचं? काँग्रेसला. काँग्रेसला. का बरं काँग्रेसला? पहिल्यापासून 40-50 वर्ष. किती वर्ष मत करताय काँग्रेसला? 40 वर्ष झाली. आता येईल का सरकारवरती काँग्रेसचं काय वाटतंय? काय आता नशिबाच आहे. सगळ्यांच्या बेतावर राहणार. मत करून कोण कसं कधी येतं ही राहणार त्याच्यावर बघू. विशाल पाटील असं वाटतं मला निवडून येते. कसं काय कामं केलेली आहेत म्हणून तुम्हाला काय वाटते? काका येणार काका संजय काका येणार. कसं काय? काकांचं आहे काम आमच्या भागात तसं. काका येणार. काय कामं केले ते? भरपूर आहेत अशी कामं. आता तसं काय सांगणार का पाणी योजना आहे. पाणी सोडणं म्हणा टेंबू योजनेला आहे. बऱ्यापैकी काम आहे काकांचं. काका येणार निश्चित. ज्याने काम केले ते उमेदवार निवडून येणार हमखास. मग तो कोण बी असू दे उमेदवार. कोण येईल असं वाटतं यंदा? असं काय सांगू शकणार आता विषयाला झाले अपक्ष उमेदवार पडला त्यामुळे काय अडचण भरपूर आहे सगळ्या गोष्टीतून. यंदा कुणाला मत टाकायचं? संजय काका. संजय काका. का बरं? चांगला आहे नेता. भारतीय जनता पार्टी चांगला नेता आहे. चांगला नेता आहे तो. पहिल्यापासून आम्ही ही तिसरी निवडणूक आहे. काकाच पहिलं संजय काकाच पहिलं आणि ती संजय काकाचीच म्हणतात काही करू न तर न करू. हॅट्रिक होणार म्हणतात. हॅट्रिक होणारच की. मग कसं काय? कसं होणार की पहिल्यापासून संजय पाटलाचे माणसं आहे आम्ही. होय का? हो पहिल्यापासून नाही. कार्यकर्तेच आम्ही कार्यकर्तेच आहे. बरं तुम्हाला काय वाटतं यंदा खासदार म्हणून कोणाला निवडून द्यायचं? संजय काका. संजय काका. का बरं संजय काका? संजय काकानं कामं केली. काय कामं केले? भरपूर केलीत काम. आता वरती केंद्रात मोदी सरकार नको म्हणतात. वर म्हणून काय करायचं आपल्या जिल्ह्यात पाहिजे ना. काकाच लागणार 100%. प्रकाश बाळकृष्ण जाधव. काय यंदाची जी लोकसभा निवडणूक लागली कुणाला यंदा निवडून द्यायचं? आम्ही अपक्षच्या माग आहे. विशाल पाटलांना. का बरं विशाल पाटील? हाय ते बदल पाहिजे. हे मोदीनं शेतकऱ्यांसाठी काय केलं ते ह्याच्यासाठी आम्ही अपक्षांच्या माग आहे. यंदा आम्हाला काकांची. होय. का बरं काका पाहिजे? काका आमची पहिल्यापासून हे सामान्य कामं केले ते का? कामं केलेत तशी. बदल व्हायला पाहिजे म्हणतात. आता हॅट्रिक होणार नाही म्हणतात. तुमचं काय मत आहे? हॅट्रिक होणार. कशी काय हॅट्रिक होणार? काय होईल यंदा? काय होईल? मोदी याय पाहिजे काय? आमची PF ची पेन्शन चालू केली नाही. मोदी यायला पाहिजे का नको म्हणला? काय होईल ते होईल. काय आता कोण 1995 ची पेन्शन चालू केली का माणसं 50% मिळून घेईल.
होय. संपला विषय बंद. आम्ही आता काय म्हणजे आमदार भाजप का काँग्रेस? कोण काही ना काय कोण भाजप आला तर घर चालवते माझं आमचं, आणि काँग्रेस आलं घर चालवते आमचं का, आणि कोण आलं तर घर चालवते आमचं, कोण चालवत नाही. मग काय करायचं? काय नाही. काय वातावरण इथं? वातावरण काकाचंच आहे. किती टक्के आहे? टक्के पुढून टोटल म्हणजे एक 4-5 लाखाने तरी निवडून 4-5 लाखाने लाखांनी निवडून येणार. कसं काय? 100%. कसं काय? अहो जिल्ह्याचं काम केलेलं आहे काकांना, असं कसं म्हणताय? काम केलेलं आहे आणि त्यांच्या हॅट्रिक होणार नाही कोण म्हणते? काय काय लोक नाही बोलतात. ना, ते चुकीचं आहे. हां. ती पर्सेंटेज बोटामुळासारखी माणसं आहेत ती. आणि कसं आलं जास्त करून काकाचं काम बोलतंय कामं केलेलं पुष्कळ, आणि सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. कारण आम्ही स्वतः गेलेलो काय वेळा आम्ही अडचणी आमच्या काय कामाची पद्धत आहे सांगा. कामाची पद्धत म्हणजे जागेवर फोन लावतात. कोणाला म्हणजे थांबत नाही, उद्या सांगतो परवा सांगतो असं सांगत नाहीत. कारण आम्ही खूप वेळ गेलो, खूप माणसं गेली तर जागेवर फोन लावतात. मग तहसीलदार असो खालून वरपर्यंत फोन लावून ते डायरेक्ट प्रश्न मिटवतात. जर निरासन होणार असेल तर तसे सांगतात बाबा नको होऊ शकत नाही. तुमचं नाव कसं? महेंद्र पाटील. काय वातावरण? काय काका 70%. 70% गावात घेणार. किती मतदान गावात? गावात 12-13 12-13 हजार मतदानपैकी 70% घेणार. एवढं कसं काय? तसंच आहे, काकाचं कामच आहे तसं. अहो काका गावचे जावं आहे. हे गावचे जावं आहे. हा येळावीचे. होय का? मग बरं. आणि मेन काय म्हणते का, सांगली जिल्ह्यामध्ये काकांना टक्कर देणारा उमेदवारच नाही. आता ते विशाल पाटील तुम्ही बैठला, चंद्रा पाटील हा नौका विशाल पाटलांना जर का तिकीट दिलं असतं की जरा तुरंत झाली असते. मग झाली असती. पण त्रिकुटमध्ये आहे ना, गेल्या वेळी जे झाले तेच झालं होणार आहे. गेल्या वेळी जसं पडेकर उभे राहिले, यांनी मतं कोणाची खाली त्यांची खाली, तसंच होणार आहे यंदा. तेवढ्या यांनी निवडून येणार. दोघात फाईट होणार. काका सेफमध्ये येणार. मतं ती कोणाची खाणार आहे? काय म्हणलात? काका सेफमध्ये येणार. कसं काय सेफमध्ये येणार जरा एक्सप्लेन करा की. कसं आहे माहिती आहे का, आता समजा आता हे विशाल पाटील उभं राहिले, हे विशाल पाटलाची मतं अपक्षच राहिलीत, ती पक्षातनं नाही. चंद्रराव पाटील पक्षातनं उभारले. मग 2 विभागली तिथं ना मतं. विशाल पाटलाचं चंद्रराव पाटील किती मतं खातील? चंद्रराव पाटील पक्षात नसल्यामुळे खाणार किती खातील तरी बसतात. 2 नंबरला चंद्रराव पाटील. अहो नाही म्हणतात विशाल पाटील. नाही, हा पक्ष आहे, पक्ष चिन्ह आहे. तुम्ही अपक्षाला किंमत आहे काय ना? हा पाकिट कुठे आहे? पाकिट चिन्ह लक्षात राहण्यासारखं नाही आहे. अपक्षाला किंमत आहे काय का? चिन्ह लक्षात राहणार नाही म्हणतात. नाही राहणार. अहो धनुष्यबाण म्हणा, कमळ म्हणा, हात म्हणा, पक्ष आहे. माणूस आणि पक्षाकडे त्यांची वजन कामं खूप असते, पक्षाला विचारत त्याला किंमत आहे. सत्ता आली तर म्हणजे पक्षातनं काही पण आणता येते. पक्षाला निवडून देऊन काय उपयोग होणार? तो म्हणजे इकडे काय नाही अपक्षाला काय निवडून देऊन उपयोग नाही? काय वारं नाही ना तसं. काय काम पाहिजे ना, येणं जाणं भेटी तसं आहेत ना. काय वाटतं संजय काका. कसं काय? आम्हाला आज पण एवढं खासदार होऊन गेलं, पण खासदार हा निधी आणतो की संजय काकांनी लावून दिलं. ह्या गावाचा सर्वांगी विकास आहे तो संजय काकांनी केला. 5 कोटीच्या मोहर निधी दिलेला आहे काकांनी. आजपर्यंत एवढं सत्तादार म्हणजे ह्याच्या आधी खासदार 2-3 वेळा 4 टर्म झाले असतील त्यांच्या, कधीही त्यांनी 1 रुपया दिला नाही का. ह्या गावात कधी फरक नाही. काकांकडे सत्ता होती तेव्हा बी काम होते, नव्हती तेव्हा बी काम होते. तिथं जाग्यावर कांडका असतो काकांपाशी. कधी कार्यकर्त्यांची अहोरात्र झटणारे एकमेव काका आहेत. ही सगळी म्हणायला लागली संजय काका निवडून येणार. तुमचं ह्याच्यावरती काय मत आहे? येणार की निवडून. तुम्ही पण म्हणताय. कसं काय? मतदान आमचं काय त्यांची सासरवाडी आहे म्हणून काम केलंय तिने. काम केले. गावाला पाणी दिले, कारखाना चांगला चालू बिलं दिले, लोकांची म्हणजे अडचणी सोडवली, चांगलं काम केलं. गावचे जावई म्हणून सांगू नाही तसं काय नाही. जावं आहेत म्हणून त्यांनी कधी त्यांच्या सासरवाडीला जेवढी किंमत देत नाहीत तेवढी आजच्या कार्यकर्त्यांना जपते येळावीच्या. पहिल्यापासून त्यांची सत्ता नव्हती, आमदार नव्हते, खासदार नव्हते, तेव्हापासूनचा गट आहे येळावी त्यांचा. जीवन लग्नाआधी पूर्वीचा पण त्यांचा गट आहे. दिनकर आबांपासून त्यांचा गट चालत आलेला आहे आणि ह्या गटासाठी ते अहोरात्र झटलेले आहेत. कधी त्यांना सत्तेची गरज भासली नाही. काय वातावरण चांगला आहे. कुणाला? भाजपला. कसं काय? अहो तिकडे देशात म्हणतात आता भाजप नको, तुम्ही म्हणताय भाजप पाहिजे. भाजपच पाहिजे. आता कोण पाहिजे मग? हा कुठलं पाहिजे आता मग? काँग्रेस पाहिजे आता म्हणतात. कोणाला पाहिजे? लोक म्हणतात. तू लोक पण काय म्हणते त्याला काय दावा? कसं काय? तसंच आहे ते. काय लोकसभेला कोण निवडून येईल? काय काय देणार? कोण येते? कसं काय?
अहो पर्याय कोण नाही. का अहो 2 पर्याय आहेत की. स्पर्धक कुठं आहे? आहेत ना दोघं. स्पर्धकच नाही. कसं काय तर ह्याच्याकडं शिवसेनेकडे कुठं ग्रामपंचायत आहे का? ग्रामपंचायत सदस्यसुद्धा नाही. आणि त्या पक्षाचा उमेदवार कसा निवडले? आणि विशाल पाटील अपक्ष असल्यामुळे मत देणं योग्य नाही. कसं काय? अपक्षाला देणं कमी ना, कधी पण चुकत नवनीत राहण्यासारखं होईल, कुणीकडे पण जाईल. त्याचं काय पुढं काय करेल सांगता येईल? उद्या कम्युनिस्ट होईल. तालुक्याचं काय काय अभ्यास तुमचा? तालुक्यात काय होईल असं वाटते? तालुक्यात स्थानिक पातळीवर हे लागेल, आराराबामुळं पोरगं लागेल. नाही लोकसभेला काकाला लिडिंग मिळणार. लोकसभेला काकाला एवढं काकाला पर्याय कोण नाही उमेदवार, म्हणजे एखाद्या वेळेला जे आधा मतात सुद्धा काका निवडणीची. होय का? मी काकाच्या पार्टीचं नाही, मी काँग्रेसकडनं शिक्षण संस्थेचे सदस्य आहे. बरं, पण मी म्हणते तुम्ही काँग्रेसचा असून काका निवडून येतील कसं काय म्हणताय? फॅक्ट सांगायला लागला. मोदी म्हणजे मोदी कसं काय काँग्रेसचं हे करताय आणि मोदी कसं काय? नाही, केंद्रात मोदीच पाहिजे. मोदी पाहिजे. नमस्कार. नाव कसं? भुजंगराव पाटील. काय तुमचा अभ्यास सांगतोय या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण मतं चांगली घेईल? 3 उमेदवार आहेत, कोण मतं चांगली घेईल? आता काय काहीतरी वाटत असेल की चर्चा असेल की कट्ट्यावर काहीतरी असेल. मग संजय काका, चंद्रहार पाटील, विशाल पाटील? विशाल पाटील बऱ्यापैकी मतदान केलं. हां, विशाल पाटील. कसं काय? आज जत बघा, आटपाडी बघा, त्या भागातनं घोरपडे त्या बाजूलाच गेला आहे. जगताप त्या बाजूलाच गेला आहे. त्या ह्यातला कोण? पृथ्वी बाबा तो सुद्धा विरोधात आहे. आज त्याच्यामुळं आज मग ही चंद्रहार पाटलांना ताकद पुरणार नाही? चंद्रहार पाटलाला ताकद पुरणार नाही. चंद्रहार पाटलाची ताकद नाही. तालुक्यातनं चंद्रहार पाटलांना किती मतदान जाईल? त्याचा एवढा काही अंदाज येणार नाही मला. नाही, पण त्याची ताकद नाही. शिवसेनेची ह्या जिल्ह्यात ताकद. आम्ही उमेदवार आमचा उभा केला आहे. आम्ही शेतकरी संघटनेचा. इथं उमेदवार आहे का? हो. कोण आहे? महेश कराडे आहे का? त्यांचं कसे मतं पडतील? बऱ्यापैकी आम्ही मतं घेऊ शकतो. बऱ्यापैकी मतदान आम्ही घेऊ शकतो. तोटा कुणाला? तोटा आहे दुसऱ्यालाच होणार आहे आणि संजय काकाची येणार आहे. असं बोलताय? एवढी आमची ताकद नाही हो, पण बऱ्यापैकी आम्ही मतदान घेणार आहे. अहो मग तोटा कुणाला करताय? तोटा होणार, संजय काकांना फायदा होणार. ही परिस्थिती आहे. मतदान आहे का? आहे की. कधीपासून करताय? मागल्या वर्षीपासून. मागे कुणाला टाकलेलं? काकांना. आता काकांनाच. का? काका नेत्यावर आमच्या प्रेम आहे. पहिल्यापासून आमचं गाव काकांच्या मागे आहे. आम्ही काकांना मतदान. कसं काय? तसंच आहे. काका वाईट ऐकलंय काम बी आहे काकानं. गावाला पाणी प्यायला नव्हतं, नदीनं लाईन आणलं काकाने. गावाला पाणी दिले. निधी काकाने काही थोडा वाय दिला नाही. निधी बिधी कामं बी माहिती. मागे जाऊन बघा ब्लॉक बी दिसतंय, लगेच कळतंय. म्हणून टाका. होय, रस्ते बिस्त बघ काकाने करून दिले, निधी मंजूर केला म्हणून काकाने टाकायचं मतदान. काय होईल यंदा? काकाच. कसं काय? 100% कोणा नाही म्हणतात? कोण म्हणते? लोक म्हणतात. अहो काय करायचं म्हणणार दावा की पुन्हा हॅट्रिक झालो. त्यांचा नंबर घ्या, मला त्या मी सांगतो फोन करून निवडून आलो. एवढा विश्वास? 100%. काय एवढा विश्वास? अहो कामच आहे तीन काम. अहो माळाला सगळ्या पाणी सोडले तिकडे. चालत नाही म्हणतात आता. कोण म्हणते चालत? लोक म्हणतात. मग 2000 रुपये महिन्याला घेते ती चालते बरं. मोदी सरकार काय चालत नाहीत म्हणून काका. मग हॅट्रिक होणार? 100% होणार. येळावी या गावामध्ये आहे. तासगाव तालुक्यातलं हे गाव. या गावातील लोकांच्या सोबत आपण आता चर्चा केलेली आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा, या माध्यमातून आपण लोकांची मतं कशी आहेत ती जाणून घेतलेली आहेत. तसं बघायला गेलं तर या मतदारसंघामधली असलेली ही लोक विशाल पाटील, चंद्रहार पाटील की संजय काका पाटील या प्रश्नावरती उत्तर दिलेली ही लोकांची ही मतं आहेत. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.